एप्रिल महिना हा भारतीय लोकांकरता फार महत्वाचा आहे, कारण या एप्रिल महिन्यामध्ये दोन महापुरुषांचा जन्म झालेला आहे. 11 एप्रिलला राष्ट्रपिता क्रांतीसूर्य महात्मा फुले यांची 199वी जयंती आपण साजरी करतो. तसेच 14 एप्रिल ला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती साजरी करत आहे आपण. त्यानिमित्त मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. कारण ते असे की बाबासाहेबांनी मल्टिपल रिव्हर व्हॅली प्रोजेक्ट हा तयार केला होता आणि त्यांनी त्यानुसार भारताचे जल धोरण निश्चित केले होते. बाबासाहेबांचा उद्देश असा होता की मुख्य नद्यावर जर आपण बांध घातले तर पूर नियंत्रण होईल, त्यापासून हजारो लोकांचे घर वाचतील, हजारो लोकांचे प्राण वाचतील, नेव्हिगेशन होईल, मासे पालन होईल आणि वीज निर्मिती होईल. असा हा एक महत्वपूर्ण विचार त्यांनी मांडला होता आणि त्याला पंडित जवाहरलाल नेहरू त्यावेळचे पंतप्रधान यांनी हे मल्टीपर्पज रिव्हर व्हॅली धोरण म्हणजेच भारताचे आधुनिक मंदिर आहे असे उद्गार काढले होते आणि त्याचे जनक हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत असे त्यांनी ठामपणे सांगितले होते. बाबासाहेबांना वाटत होतं की महिला करता काहीतरी ठोस कार्यक्रम करण्यात यावा, म्हणून त्यांनी हिंदू कोड बिल तयार केले आणि ते पार्लमेंटमध्ये सादर केले. परंतु नेहरू सरकारने म्हणजेच काँग्रेस सरकारने ते पास होऊ दिले नाही. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राजीनामा दिला सप्टेंबर 1951 मध्ये आणि त्या राजीनाम्यामुळे संपूर्ण भारत देश हादरला, काँग्रेस सुद्धा हादरली आणि त्यांना काहीतरी वेगळीच भीती वाटली. त्या भीतीपोटी त्यांनी हिंदू कोड बिल पास केले, परंतु त्याचे अनेक तुकडे केले. ते असे की वडिलांच्या संपत्तीमध्ये मुलीचा समान वाटा राहावा अशी तरतूद करण्यात आलेली आहे. घटस्फोटानंतर पोटगीची व्यवस्था करण्यात आलेली आहे. एक पत्नीत्वाचा कायदा पास करण्यात आलेला. पूर्वी एका पुरुषाला अनेक पत्नी करण्याचा अधिकार होता, तो बंद करण्यात आलेला आहे. बालकपणाकरता रजा मंजूर करण्याचा कायदा पास केलेला आहे. अशा प्रकारच्या अनेक तरतुदी बाबासाहेबांनी त्या हिंदू कोड बिल मध्ये करून ठेवल्या होत्या. कामगार करता त्यांनी विशेष काम केलेलं आहे. राज्य विमा ह्या कायदा त्यांनी पास केलेला आहे. तसेच कामगाराकरता भविष्य निर्वाह निधी ही सुद्धा योजना तयार करून त्यांनी तो कायदा पास केलेला आहे. भारतीयांना रोजगार तसेच नोकरी मिळावी याकरता त्यांनी प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक सेवा योजन कार्यालय असावे अशा प्रकारची व्यवस्था करून ठेवलेली आहे. कामगारांना त्यांच्या मागण्या रितसर मार्गाने देण्याकरता त्यांनी एक ट्रेड युनियन ऍक्ट हा एक कायदा पास केलेला आहे, ज्यामध्ये कामगारांना आपल्या रितसर मागण्या कामगार मालकासमोर मांडता येतात आणि त्या रितसर मागण्या आपल्याला मंजूर करून घेतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बॅरिस्टर होऊन भारतामध्ये आले तेव्हा इंग्रज सरकारने त्यांना न्यायाधीश पदाची नोकरी देऊ केली. तसेच निजामाने राज्याचे मुख्य न्यायाधीश म्हणून ऑफर दिली होती, परंतु बाबासाहेबांनी ह्या दोन्ही ऑफर नाकारल्या. बाबासाहेबांनी शोषित, पीडित, वंचित या लोकांकरता वकिली सुरू केली. त्या लोकांना त्यांनी न्याय देण्याचा प्रयत्न केला. अनेकाचे प्राण सुद्धा वाचविले. 1926 मध्ये हिल्टन यंग कमिशन भारतामध्ये आले होते आणि त्या हिल्टन यंग कमिशन बाबासाहेबांनी प्रस्ताव दिला होता की भारतामध्ये एक केंद्रीय बँक असावी. त्यावर विचार करून बाबासाहेबांनीच लिहिलेल्या द प्रॉब्लेम ऑफ रुपी या ग्रंथावर आधारित रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBI त्याची 1935 साली स्थापना करण्यात आली. 1924 मध्ये म्हणजे 9 मार्च 1924 मध्ये मुंबईमध्ये एक समाजसेवकाची बैठक बोलवण्यात आली आणि आपल्या संस्थेला काय नाव द्यावायचं याकरता चर्चा करण्यात आली आणि बाबासाहेबांनी बहिष्कृत हितकारणी सभा हे नाव सुचवलं आणि सर्वांना ते पसंत पडलं आणि ते मान्य करण्यात आलं. याच बैठकीमध्ये बाबासाहेबांनी 3 मंत्र दिले. त्या मंत्राला मी मंत्र म्हणण्याऐवजी अस्त्र म्हणेल.
ते अस्त्र असे होते: एज्युकेट, एजिटेट अँड ऑर्गनाइज. एज्युकेट म्हणजे शिका, शिकवा, सुशिक्षित करा. एजिटेट म्हणजे चेतवा. अस्पृश्यामध्ये जी हीनपणाची अवस्था निर्माण झालेली आहे त्याच्या विरुद्ध चीट निर्माण करणे म्हणजे त्यांना चेतविणे. आणि नंतर तिसरं जे आहे ऑर्गनाइज म्हणजे संघटित व्हा. असा त्यांनी आपल्या लोकांना मंत्र दिलेला आहे, म्हणजे एक अस्त्र दिलेलं आहे. 20 जुलै 1942 मध्ये त्यांनी या अस्त्रामध्ये 2 ऍड केलेले आहेत. ते असे की आत्मविश्वास बाळगा आणि कधीही धीर सोडू नका. अशा प्रकारचे विचार, अशा प्रकारचा मंत्र, अशा प्रकारचे त्यांनी आपले अस्त्र लोकांना दिले आणि याचा खूप फायदा आपल्या लोकांना झाला, बहुजनांना झालेला आहे, हे आपण पाहतो. अति महत्वाचे सांगायचे म्हणजे बाबासाहेबांनी 24 सप्टेंबर 1944 ला मद्रास येथे बहुजनांना संदेश दिला. तो संदेश असा आहे की बहुजनांनो, जा, तुमच्या दरवाजावर लिहून ठेवा की तुम्हाला या देशाचे शासक बनायचे आहे. आज जवळपास 90 वर्ष होतात. बाबासाहेबांची दूरदृष्टी अजूनही पुढचे 500 वर्षापूर्वीची आहे. त्यांना 500 वर्षापूर्वी दिसत होतं, परंतु आम्ही आमच्या स्वार्थापोटी त्या बाबासाहेबांच्या विचारांना मानत नाही, जाणतही नाही. काही अपवाद आहेत, तो भाग वेगळा. परंतु जर आपण बाबासाहेबांचे विचार खरोखरच मानले आणि त्यानुसार जर आपण वागलो तर SC, ST, OBC, मायनॉरिटी म्हणजे जे 85% जो फॉर्म्युला आहे हा आपण जर जोडला आणि सर्वांनी एकत्रित आले तर उद्या आपलं बहुजनाचं सरकार बनवू शकते. हे बाबासाहेबांना चांगलं माहित होतं. आज लोकांना माहित आहे, ते सिद्ध झालेलं आहे. त्याची सिद्ध करण्याची गरज नाही. परंतु पुन्हा तोच आपला प्रॉब्लेम आहे की आम्ही स्वार्थापोटी आम्ही अनेक तुकडे केलेले आहेत. बाबासाहेबांना जर खरोखरच अभिवादन करायचे असेल तर आपण अशी प्रतिज्ञा करूया की येणाऱ्या काळामध्ये आपण बहुजन या देशाचे शासक बनू. शासक बनल्यामुळे बाबासाहेबांनी सांगितलं की हे राजसत्ता म्हणजे मास्टर की आहे. त्या कीमुळे सर्व प्रकारचे दरवाजे उघडू शकतात. जर आपण सर्व प्रकारचे दरवाजे उघडू शकलो तर सवर्ण आपल्याला अन्याय, अत्याचार आपल्यावर करणार नाहीत आणि त्यामुळे हा शोषणमुक्त, शोषणरहित भारत निर्माण होण्याकरता मदत होईल. एवढं बोलतो आणि थांबतो. सत्यशोधक दर्पण तर्फे समाज जागृतीचा हा जो उपक्रम सुरू केलेला आहे त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. जय भीम, जय भारत, जय संविधान.